मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन जनरल कामगार युनियनच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश गणपत उघडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष रमेश भोईर यांनी उघडे यांची सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि पक्षासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिनेश उघडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यात बहुजन विद्यार्थी परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष उघडे, रिक्षा चालक मालक संघटनेचे महेंद्र गायकवाड, माजी सरपंच भगवान भालेराव, श्री कोर यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात मी हे सांगू शकतो की दिनेश उघडे हा चळवळीचा कार्यकर्ता आहे. अनेक वर्षे त्यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, शहरमध्ये आणि ग्रामीणमध्ये सर्वांना प्रख्यात अशी ही व्यक्ती आहे. मान्य आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी खूप छान असं काम गेल्या 15 वर्षामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून लोकांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, त्यांचे काही सामाजिक शैक्षणिक प्रश्न सोडवायचे असतील तर दिनेश उघडे हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून आतापर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचा ठाणे जिल्हा अध्यक्ष केले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण शेवटच्या तळागाळातील कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेतून खास करून आमचे मार्गदर्शक रमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मी राजकारणात ज्या दिवशी आलो त्या दिवसापासून रमेशजी भोईर साहेब यांचा माझ्यावरती हात आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी आठवले साहेबांसोबत काम करत आहे आणि आदरणीय भोईर साहेबसुद्धा मधल्या काळात जरी आमच्यापासून दूर गेले होते, परंतु आता आठवले साहेबांच्या सोबत येऊन खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष वाढवण्याचे काम अतिशय जोमाने या परिसरामध्ये करीत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे रिपब्लिकन जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आठवले साहेब आणि आमचे भोईर साहेब यांचं नाव शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी मी सदैव प्रयत्न करेन.